नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजय मोरे आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करतो। मी नवीन नुकताच चॅनल सुरू केलेला आहे ज्याचं नाव आहे जय अनुज एंटरटेनमेंट। या चॅनलचा हेतू असा आहे की मी स्वतः, माझी मुलं म्हणा, आम्ही गाणी म्हणा, काही शॉर्ट फिल्म तयार करणार आहोत, नवीन गोष्टी तयार करणार आहोत आणि तुमच्या समोर ते मांडणार आहोत, प्रेझेंट करणार आहोत। तर तुम्ही सर्वांनी त्या चॅनलला आमच्या लाईक शेअर नक्की करा, सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, नुकताच कल्की हा चित्रपट येतोय, उद्या रिलीज होतोय। त्याचा ट्रेलर मी पाहिला। सर्वांची भारतामध्ये खूप मोठी उत्सुकता आहे या चित्रपटाबाबत। त्याला कारण असं आहे की प्रभास बाहुबलीनंतर हा पॅन इंडिया स्टार झाला होता आहे। त्याच्यानंतर महानायक म्हणा, ऑल टाइम सुपरस्टार अमिताभ बच्चन या चित्रपटात आहेत, सुपरस्टार कमल हसन आहेत, असे वेगवेगळे स्टार याच्यामध्ये आणि थोडीशी वेगळी मांडणी आहे, वेगळा विषय असं ते जाणवतं चित्रपटामध्ये। यामध्ये महाभारत याचा रेफरन्स घेतलेला आहे आणि आत्ताचं जे कलियुग आहे त्याचा शेवट कसा होईल किंवा त्याचा अंत कसं होईल अशी ती वेगळ्या पद्धतीची मांडणी आहे, जो सर्वांचा आवडता विषय आहे। त्याच्यामध्ये जे आपण पाहिलं, फाईट सीन असो, व्हीएफएक्स असो, फार वेगळ्या पद्धतीने मांडलेले आहेत। आणि कालचा आणि आजचा जर तुम्ही रिपोर्ट पाहिलात बॉक्स ऑफिसचा, तर रेकॉर्ड ब्रेक अशी ॲडव्हान्स बुकिंग झालेली आहे या चित्रपटाला। जवळजवळ 100 कोटीहून जास्त ॲडव्हान्स बुकिंग झालेले आहे। तर कदाचित उद्या हा चित्रपट RRR आणि बाहुबली याचा रेकॉर्ड तोडू शकतो। 250 ते 300 कोटीपर्यंत पहिल्या दिवसाची कमाई असणार आहे आणि हा भारताच्या चित्रपट इतिहासातील सर्वात मोठा रेकॉर्ड असेल। त्याला अनेक कारणं आहेत आणि कदाचित जर चित्रपट हा खूप सुंदर असेल, त्याची मांडणी खूप सुंदर असेल, प्रेझेंटेशन खूप चांगली असेल, तर 2000 ते 2500 कोटीपर्यंत कमाई करू शकतो। मला तरी वाटतं खूप छान असं चित्रपट आहे। उद्या तो रिलीज होते, उद्या त्याचा रिव्ह्यू आपल्याला पाहायलाच मिळणार आहे। मग पुन्हा याबाबत चर्चा करणार आहे। मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की जय अनुज एंटरटेनमेंट हा नवीन चॅनल मी सुरू केलेला आहे। मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या चालू घडामोडी मी आपल्यासमोर पोहोचवणार आहे। तर सर्वांना विनंती आहे की या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा, आवडल्यास कमेंट करा आणि नवीन नवीन विषयाबाबत आपण नक्कीच भेटूया। पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि धन्यवाद।